गणपती बाप्पा मोरया। आपणा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या आपल्या अनसीन बाप्पाच्या सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बीडच्या एका गणपतीची अनोखी परंपरा जाणून घेऊया। चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होतं आणि अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन अशी परंपरा आहे। मात्र बीडच्या माजल गावातील प्रसिद्ध श्री धुंडीराज टेंबे हा गणपती मात्र याला अपवाद आहे, कारण या बाप्पाची स्थापना भाद्रपद शुद्ध एकादशीला होते। पण याची सुद्धा एक आख्यायिका आहे। सन 1901 मध्ये मराठवाडा निजामांच्या राजवटीत होता आणि निजाम राजवटीत सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती। गणेश चतुर्दशीस इतर गणपतीप्रमाणे टेंबे गावाची स्थापना होणार होती। मात्र सार्वजनिक गणेश मंडळास परवाना नसल्यामुळे गणपती बसवण्यास स्थानिक निजाम अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत परवाना घेऊन या व गणेश मूर्ती बसवा अशी अट टेंबे गणपती मंडळाच्या सदस्यांना त्या अधिकाऱ्यांनी घातली। त्यानंतर हे फरमान ऐकून मंडळाचे सदस्य निजाम सरकारकडून गणपती मंडळास परवाना आणण्यासाठी चक्क हैदराबादला गेले व हैदराबाद इथे जाऊन निजामाकडून त्यांनी गणपती स्थापनेची रीतसर परवानगी मिळवली। मात्र या सगळ्या प्रक्रियेसाठी 5-6 दिवसांचा अवधी गेला, म्हणजेच एकादशी पर्यंतचा अवधी गेला आणि मग त्यानंतर भाद्रपद एकादशीला परवानगी मिळवून माजल गावात टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून म्हणजेच 1901 सालापासून टेंबे गणपती हा गणेश चतुर्दशीच्या दिवशी स्थापन न होता भाद्रपद शुद्ध एकादशीला स्थापन केला जातो आणि प्रतिपदेला त्याचं विसर्जन होतं। या गणपतीची मूर्ती फक्त मातीचीच बनवली जाते। पर्यावरणाचा संदेश जपत गेली 124 वर्ष हा उत्सव सुरू आहे। भक्तांच्या मनातील नवस पूर्ण करणारा, इच्छापूर्ती करणारा हा गणपती आजही टेंबे गणेश या नावानं प्रसिद्ध आहे आणि याच्या दर्शनासाठी भक्तांची लांबच लांब रांग आपल्याला पाहायला मिळते। असा हा अनसीन टेंबे गणेशा।